यानंतर आपण बाळाची नोंदणी कशी करायची युविनवरती प्री रजिस्ट्रेशन हे शिकूया. वरती क्लिक करायचं, प्री रजिस्ट्रेशनवरती जायचं, इथं नंबर टाकायचा, लाभार्थ्याचा नंबर टाकायचा इथं ऑलवेज पर्सनल डिटेलमध्ये. दोन्हीकडं सेम नंबर. ग्रीन लाईन आली म्हणजे बरोबर आहे नंबर, रेड लाईन आली तर नंबर चुकला आहे म्हणायचं. जन्मवर्ष टाकायचं लाभार्थ्याचं, इथं ऑलरेडी एक्झिस्ट दाखवतं ते ह्या नंबरवरती. समजा त्याच्या पप्पाचं नाव तुषार आहे, तर खाली आपण एक्झिस्टिंग मेंबरमध्ये बघितलं तुषार अशोक अवचर हे त्याच्या पप्पाचं नाव आहे. मग डायरेक्ट बाळाची जन्मतारीख टाकून द्यायची 2026. समजा आज जन्मले बाळ, डेट ऑफ बर्थ आजचे टाकायचे. इथं न्यूबॉर्नला न्यूबॉर्न बेबी करायचं, PVGTS ला नो करायचं. इथं प्रायमरी गार्डियन कोण टाकायचं, गार्डियनमध्ये तुषार, पप्पाचं नाव टाकायचं तुषार. समजा बाळाचं भैया नाव आहे, भैया तुषार अवचर हे बाळाचं पूर्ण नाव टाकलं. मेल आहे, भैया असेल तर मेल, दिदी असेल तर फिमेल. जन्मता वजन किती होतं ते 1 टाकायचं. 3 डिजिटमध्ये टाकायचं, 500 असेल, 2 किलो 500 ग्रॅम किंवा 2 किलो 750 ग्रॅम असं ते 3 डिजिटमध्ये टाकायचं डॉटच्या पुढं. त्याच्यानंतरनं रजिस्ट्रेशन करतो आहे त्या बाळाचं आणि त्या प्रायमरी गार्डियनचं रिलेशनशिप काय आहे, रिलेशनशिप ऑफ चाइल्ड टू द गार्डियन. इथं फादरवर क्लिक करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर ते बाळ रजिस्टर होईल. झालं. पहिल्यांदा मोबाईल नंबर टाकला, तोच मोबाईल नंबर डबल टाकला. नंतर जन्मवर्षात जर इथं एक्झिस्टिंग बाळ असेल, एक्झिस्टिंग गार्डियन दाखवत असेल तर डायरेक्ट बाळाचं जन्मवर्ष टाकायचं. जन्मवर्ष टाकल्यावर डायरेक्ट जन्मतारीख येते टाकायला. जन्मतारीख टाकल्यानंतर बाळाचं पूर्ण नाव टाकायचं. इथं मम्मी पप्पाचं नाव असेल त्याच्यावर क्लिक करायचं. तुम्ही ज्यावेळेस इथं जन्मवर्ष 2026 टाकता तेव्हाच हा प्रायमरी गार्डियनचा ऑप्शन ऑन होतो. त्याच्यानंतर बाळाचं वजन आणि इथं फादर करायचं, सबमिट करायचं. झालं, एवढंच आहे.